तर आज आहे लास्ट डे इन नगर. तर डिम्पीला वगैरे बाय करून आम्ही निघालो होतो एका ठिकाणी, ज्याची फक्त रीलच बघितली होती. कुठे जायचं अजूनही नीट ठरलेलं नव्हतं. एका ठिकाणी स्टॉप घेतला, गरमागरम वडापाव, गुडीशेव, रेवडी अशी सगळ्याची शॉपिंग केली, थोडंफार खाल्लं. सगळ्यांचं मीटअप इथेच झालं. इथून पुढे प्रवास आम्ही एकत्र सुरू केला. इकडे आरवनी एकदम बेचव कँडी घेतली होती, ज्याला अजिबात काहीही टेस्ट नव्हती, काहीतरी वेगळंच लागत होतं. सानूची इथे मस्ती चालू होती. नंतर काय, ऊन पडलं होतं, गार बॉटल्स घेतल्या आम्ही स्लाईस वगैरेच्या. गाडीत बसून मस्त प्रवासाला केली होती सुरुवात. पोहोचलो होतो इथे म्हणजेच ढोकेश्वरला. इथून खालनं मंदिराचं काहीही दिसत नव्हतं, फक्त जे काही कमान आहे तेवढीच दिसत होती. इतक्या उंचावरती चढायचं कसं हा विचार करूनच कंटाळा आला होता. तरी पण केली होती सुरुवात आम्ही वर जायला. थांबत पाणी पीत वरती चढत गेलो. काही वाटलं नाही, खालनंच जास्त उंच वाटत होतं. फायनली वरती पोहोचलो आणि इकडे ह्या दोघांची मस्ती पुन्हा चालू झाली. हे जे बाबा होते आम्हाला ह्या मंदिराविषयी माहिती सांगत होते. हे मंदिर खूप जास्त कोरीव काम करून फार जुनं होतं, कितीतरी वर्ष जुनं होतं. त्यांनी सांगितलं इकडे जो नंदी आहे त्याच्या शेपटाच्या इथून आधी पैसे निघायचे आधीच्या काळात. ते पैसे लोक तिथे नवस वगैरे मागायचे, त्यांना मिळायचे आणि ते त्या मंदिराच्या परिसरातच वापरू शकत होते. अशा भरपूर काही कहाण्या त्यांनी आम्हाला सांगितलं. आणखी एका पिलरमध्ये भाऊ बहिणीची कहाणी तिथे लिहिलेली होती. अशा बऱ्याच छोट्या कहाण्या त्यांनी सांगितलं. पुन्हा सांगितलं की यूट्यूबवरती सुद्धा ह्या मंदिराविषयी खूप जास्त माहिती आहे. आणि असंच इथे बऱ्याच टाईम आम्ही घालवला. बहीण भाऊ बसलेले, इथं भावाने बहिणीला लाथ मारली. मग त्याच्या पायात किडे पडले. मग इथं बहीण त्याच्या पायातले किडे काढते. नंतर ते दोघं एकत्र आले आणि पलीकडच्या बाजूला बहीण भाऊ एकत्र बसले. इकडनं निघालो आणि एका ठिकाणी जेवायला गेलो. जेवण वगैरे करून असा आमचा दिवस खूप छान मजेत गेला होता. हा सगळा दिवस संपला आणि आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला म्हणजेच पुण्याला. बस स्टँडवरती गेलो, सगळं बॅग्स वगैरे भरल्या घरातनं. नंतर बस पकडली आणि निघालो पुण्याला. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.